नमस्कार मित्रांनो. IIT म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ थॉट्स मध्ये मी सुहास देशमुख आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज एक नवा दिवस, एक नवी मुलाखत, एक नवा माणूस आणि एक नवी गोष्ट. मित्रांनो, आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत श्री तुषार केळकर. तुषार व्यवसायाने एक आर्किटेक्ट आहेत. साधारण 8 वर्षांपूर्वी तुषार यांनी शहरातलं आपलं एक कम्फर्टेबल जीवन, एक सुखवस्तू जीवनशैली सोडून खेड्यामध्ये जाऊन राहायचा निर्णय घेतला. उद्धर या आपल्या मूळ गावी ते शिफ्ट झाले. तिथं त्यांनी स्वतःसाठी एक मातीचं घर बांधलं. विषमुक्त सेंद्रिय शेती म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग करायला सुरुवात केली आणि अतिशय कमी रिसोर्सेस मध्ये, अतिशय कमी गरजांमध्ये आयुष्य काढायला सुरुवात केली किंवा आयुष्य जगायला सुरुवात केली. आज त्यांनी ॲग्रो टुरिझम आणि इको आर्किटेक्ट या 2 क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी केलेली आहे. आता मी जेव्हा भरीव म्हणतो तेव्हा जनरली असं वाटतं की भरीव कामगिरी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर मास स्केलची किंवा मास क्वांटिटीची कामगिरी, असा एक आपल्या डोळ्यापुढे कुठेतरी समज असतो. पण मित्रांनो, मला असं वाटत नाही. भरीव कामगिरी म्हणजे जरी आपण एका स्मॉल स्केल मध्ये कामगिरी केलेली असेल, छोट्या प्रमाणावर कामगिरी असेल, तरी सुद्धा ती अतिशय दर्जेदार जर असेल तर त्याला मी नक्कीच भरीव कामगिरी असंच म्हणेन. तर ॲग्रो टुरिझम आणि इको आर्किटेक्ट या 2 विषयांवर आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. मित्रांनो, आजपर्यंत त्यांच्याकडे 32 देशातल्या 400 पेक्षा जास्त फॉरेनर्सनी व्हिजिट केलेली आहे. 32 देशातले 400 पेक्षा जास्त परदेशी नागरिक त्यांचा हा प्रकल्प पाहून गेलेले आहेत. तसेच भारतातले शेकडो लोक त्यांच्याकडे रेग्युलर बेसिसवर भेट देतात, त्यांच्याकडे राहतात आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घेतात. तुषारजींचं जीवन, त्यांचं स्ट्रगल, त्यांचं काम, त्यांची जीवनशैली आज आपण जाणून घेऊयात त्यांच्या शब्दांमध्ये. तुषारजी नमस्कार, मी आपलं स्वागत करतो. नमस्कार. तुषारजी, पहिला प्रश्न, शहरातलं एक सुखवस्तू जीवनशैली सोडून तुम्हाला खेड्यामध्ये जाऊन का राहावं असं वाटलं? खेड्यामध्ये स्ट्रगल इतकं आहे, त्यापेक्षा पुण्यामधला किंवा शहरातला जॉब वगैरे तो बरा नव्हता का? तुम्हाला हा विचार कुठून आला? ही जीवनशैली अंगीकारण्याच्या आधी तुमचं बॅकग्राऊंड काय होतं, याबद्दल आम्हाला थोडं सांगा. मी 12वी पास होऊन ITI केला. इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट म्हणून एक कोर्स असतो, तो कोर्स केला. त्याच्यानंतर अप्रेंटिसशिप न करता मी मेकॅनिझम मध्ये डिप्लोमा केला, मशिनिस्ट मेकॅनिक मध्ये. आणि त्याच्यानंतर टाटा मोटर्स मध्ये मी 1.5 वर्ष काम केलं. ते काम करत असताना मला ते काम आवडायचं तसं, पण ते काम करत असताना मला तेच रोजचं तेच टार्गेट, तेच जॉब, तेच लोक, ते असं कधी पचनी पडलं नाही. आणि त्याच्यानंतर मग तेव्हा निसर्गाची आवड पहिल्यापासून होती. मी स्वतः सर्पमित्र आहे, त्याच्यामुळे आम्ही तिथे असं साप वगैरे वाचवायचं काम करायचो. तर तिथनं लोणावळ्याजवळ लोहगड आणि विसापूर नावाचे 2 किल्ले आहेत. तर तिथे आम्ही नेहमी जायचो, फिरायला म्हणा किंवा साप सोडायला, काही करायला असतं, जनरल तिथेच जायचो आम्ही. तर तिथे जात असताना पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आम्हाला एक नवीन जॉब सापडला की तिथे जे लोक फिरायला यायचे त्यांना रस्ता माहित नसायचा. मग आम्ही त्यांचे टुरिस्ट गाईड बनलो आणि आम्ही त्यांना खालपासून वरपर्यंत घेऊन जायचं. तर आम्हाला पैसे मिळायला लागले. मग निसर्गातली ती आवड आधीच होती आणि आता पैशाचं उत्पन्न पण मिळायला लागलं. मला थोडीशी आवड त्या बाजूला झुकली गेली. पण की हा एक इन्कम सोर्स असू शकतो किंवा अर्निंग सोर्स असू शकतो असं त्यावेळेस कधी वाटलं नव्हतं. आणि मग परत टाटा मोटर्स मधला काम सुटल्यानंतर परत मग वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जॉब केले. जसं LIC मध्ये काम केलं, ICICI बँकेमध्ये काम केलं, शिवाय परत फोनचं मार्केटिंग केलं. आणि हे सगळं करत असताना काही काळ स्वतःचं एक दुकान पण चालवलं, एक छोटी टपरी म्हणू शकतो आपण, चहाची टपरी. असं सगळं करत असताना परत तेच जीवन, तेच कंटाळा यायला लागला. म्हणून मग काहीतरी नवीन करण्यासाठी मुंबईत जाऊया, की जीवाची मुंबई लोक म्हणतात, तर ती कारण मुंबईत जाऊया म्हणून मुंबईमध्ये गेलो. मुंबईमध्ये गेल्यानंतर परत ICICI बँकेचाच इंटरव्ह्यू दिला, सिलेक्ट पण झालो आणि 3 दिवसांनी जॉईन होणार होतो. तर दरम्यानच्या त्या काळामध्ये थोडंसं भूतकाळामध्ये एक माझ्या इथे गावामध्ये एक मुलगी आली होती बेडकांवरती संशोधन करायला. तर तिच्याशी ओळख झाल्यानंतर तिच्या सरांशी ओळख झाली. त्यांचं नाव आनंद पेंढारकर, जे माझे गुरु आहेत समजा, किंवा ज्यांनी मला एक हा मार्ग दाखवला की असं काहीतरी होऊ शकतं, असू शकतं असं म्हणून. मग तेव्हा माझ्याकडे राहायला जागा नव्हती मुंबईमध्ये 3 दिवसांसाठी, म्हणून त्यांना मी फोन केला. तर त्यांना फोन केल्यानंतर मला म्हणाले की तू इकडे कशा माझ्याकडे राहायला ये, आपण बोलूया.
म्हणून त्यांच्याकडे मी राहायला गेलो. राहायला गेल्यानंतर त्यांनी मला विचारलं, "तू मुंबईमध्ये काय करतोय?" तर म्हणलं, "मी बँकेत काम करायला आलो." ते म्हणाले, "काय वेडा आहेस का? तू निसर्गातला मुलगा आहेस आणि तू बँकेत काय काम करतोस? तुझ्यासाठी एक माझ्याकडे जॉब आहे." असं म्हणून त्यांनी मला सांगितलं, की एक पालघरच्या इथे एक फार्म हाऊस आहे, हाईड आउट म्हणून. तिथे तू जा, 3 दिवस राहा. तुला पटलं तर नाहीतर परत तुझी आपली आयसीआयसीआय बँकेची नोकरी तू कर. मी म्हटलं, "ठीक आहे, 3 दिवस तसे आपलं एखाद्या फार्म हाऊसमध्ये जाऊन राहायला मिळतंय. चला जाऊया" म्हणून. आणि तिथे मला त्यांचं ते सगळं आवडलं आणि त्यांना गरज होती एका कोऑर्डिनेटरची. सो मग मी म्हटलं, "ठीक आहे, मी राहतो इथे." म्हणून. मग तिथे 1 वर्ष काम केलं. 1 वर्ष काम करत असताना एक लर्निंग सोसायटी अन कॉन्फरन्स म्हणून एक कॉन्फरन्स झाली. ज्याच्यामध्ये पूर्ण जगभरातनं 400 लोक आले होते आणि ती होस्ट आम्ही केली. म्हणजे हाईड आउट जो फार्म हाऊस आहे, त्यांनी आम्ही ती होस्ट केली. मग माझा बॉस आणि मी आम्ही मेन होस्ट होतो त्याच्यातले. तर मग त्यांना ते काम आवडल्यामुळे त्यांनी मला म्हणलं, की "तुझ्याकडे जर का ही क्वालिटी आहे, तर ती क्वालिटी फुकट का घालवतोस? तू स्वतःचं काहीतरी करू शकतोस. तू आमच्याकडे ये. आम्ही तुला त्याच्यातनं असं काहीतरी एक वेगळा मार्ग दाखवतो." तिथे मी ऑर्गॅनिक फार्मिंग शिकलोच होतो. मग त्याच्यानंतर मी स्वराज म्हणून युनिव्हर्सिटी आहे, जी राजस्थान मध्ये आहे. मी तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांचा 2 वर्षाचा करिक्युलम असतो. तो 2 वर्षाचा करिक्युलम मी तिथे राहिलो त्यांच्याबरोबर. मग मेंटरशिप म्हणजे काय असतं, की गुरु शिष्य परंपरा ही जुन्या काळी होती. मग त्यांच्याकडे मी आर्किटेक्ट पण माझ्याकडे डिग्री नाहीये. पण त्यांच्याकडे असं आहे, की तुम्ही एखाद्याच्या हाताखाली जाऊन शिकायचं आणि त्या बदल्यात तुम्ही त्याची सगळी कामं करायची. जनरली असं गुरु शिष्य परंपरेची पद्धत होती पूर्वीच्या काळी. सेम आता पण तशीच आहे. तर मी हिमाचलला गेलो. हिमाचलला डीडी कॉन्ट्रॅक्टर म्हणून खूप चांगल्या आर्किटेक्ट होत्या. डीडी कॉन्ट्रॅक्टर आणि सौरभ फडके. त्यांच्या हाताखाली आम्ही सगळी मातीचं बांधकाम कसं करायचं सगळं शिकलो. दरम्यानच्या त्या काळामध्ये मी ती शिकल्यानंतर प्रोजेक्ट घ्यायला सुरुवात केली आणि प्रोजेक्ट करत फिरत होतो. मी कर्नाटकला गेलो, मी एमपीला गेलो, मी छत्तीसगडला गेलो, हिमाचल, राजस्थान सगळीकडे असं करता करता मला असं वाटायला की मी का फिरतोय सगळीकडे उगाच फक्त घरं बांधत फिरायचं. ठीक आहे, खूप चांगलं आहे. पण नंतर पुढे काहीतरी करायचंय अजून. त्या उद्देशाने काय करायचं? तर असं करत असता मी एक हॉलिवूडची एक फिल्म बघितली, द बीच नावाची. फिल्ममध्ये असं होतं की एक कपल होतं आणि ते कपल दर सॅटर्डे संडे एका समुद्र किनाऱ्यावरती फिरायला जायचं. ते फिरायला गेल्यानंतर तिथे त्यांनी तिथे खूप मोठं बांबूचं बन होतं आणि मग त्यांनी ते बांबूची एक झोपडी बांधली. तर दर सॅटर्डे संडे जाऊन त्या झोपडीमध्ये राहायचे. असं करता करता त्यांना अजून एक कपल जॉईन झालं. म्हणून त्यांनी अजून एक झोपडी बांधली त्यांच्यासाठी. मग ते नेहमी सॅटर्डे संडे तिकडे जायचे. असं करता करता हळूहळू त्यांना 15-20 लोक अजून जॉईन झाले. मग त्यांचं सगळं जीवनमान उलटं झालं, की ते सॅटर्डे संडे शहरामध्ये यायचे आणि बाकीचे दिवस तिकडे सगळ्यांनी जॉब सोडले, सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यामध्ये त्यांच्या मग वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी व्हायला लागल्या. डान्सिंग ऍक्टिव्हिटी, मेडिटेशन, फार्मिंग इत्यादी सगळ्या गोष्टी. आणि मग मला असं कुठेतरी वाटलं, की आपण पण असं काहीतरी करू शकतो आपण. कारण आपल्याकडे ती क्वालिटी आहे म्हणजे आपण ते करू शकतो. तर माझ्याकडे माझी जमीन होती. म्हणून मग मी पण बेसिक आयडिया काहीच नव्हती. कसं करणार, काय करणार? मग परत मी फिरायला लागलो. मी काही फार्म हाऊसमध्ये गेलो, त्यांच्याकडे राहिलो, त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या. पण तरी पण काही आयडिया मिळत नव्हती. कारण जो तो होता तो टुरिझमच्या दृष्टीने काम करत होता. त्याच्यामुळे असं कम्युनिटी डेव्हलपमेंट असं काही आयडियाज नव्हती मिळत. मग ते करताना मी मंडणगडला एक सपना रांच म्हणून फार्म आहे. तिथे गेलो. हसमुख स्वप्नवाला म्हणून त्याचे ओनर आहेत. त्यांना भेटलो. त्यांच्याशी बोलल्यानंतर मग थोडंसं मला कल्पना आली. मग तिथे मी ऑलिव्हर नावाचा एक मुलगा होता फ्रान्सचा. त्याला भेटलो होतो आणि त्याच्याशी गप्पा मारता मारता फ्युचर प्लॅनिंग काय आहे म्हणून विचारलं होतं. तेव्हा त्याला म्हणालो होतो, की मी असंच काहीतरी चालू करणार आहे म्हणून. आणि मग मी माझ्या शेतावरती आलो आणि विचार केला, की चला आपण असं काहीतरी करूया म्हणून. म्हणून एक पहिल्यांदा झोपडं बांधलं आणि झोपड्यामध्ये राहायला लागलो. पहिले 3 महिने कोणीच नाही आलं. मग परत फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन सगळ्या गोष्टी यायला लागल्या, की अरे काय चाललंय? मी एकटाच काय करतोय? ठीक आहे, मी शेती करतोय, मी भाजी विकतोय. पण मज्जा नाही येते, की एकटाच रोज सगळीकडे मार्केटिंग तर सगळीकडे चालू आहे. Facebook आहे, WhatsApp आहे, Insta आहे, सगळीकडे चालू आहे. तर ते करत, करत असताना काय माहिती कसं काय पण Facebookवरती मला एक मेसेज आला. तोही एका फॉरेनर मुलीचा, सोफी विंटेजर म्हणून नाव तिचं, की "तुषार मी भारतामध्येच आहे आणि मला इको आर्किटेक्चर रिलेटेड काहीतरी काम करायचं तर मी तुझ्या इथे येऊन राहू शकते का?" तर मी म्हटलं ठीक आहे, पण पहिलीच फॉरेनर मुलगी, एक तर खेडेगावात येते, ज्यांनी कधी फॉरेनर पाहिले नाहीयेत. तर मी तसं कल्पना दिल्या, की बघ तू पहिलीच फॉरेनर मुलगी आहेस. तू माझ्या गावामध्ये येतेस, तुला माझ्या गावातली लोकं तुझ्याकडे बघतील किंवा माझ्या शेतावरती येतील, काही होईल म्हणजे तर तुला असं ऑकवर्ड फील नाही होता कामा? ती म्हणे, "नाही, नाही, मला या सगळ्या गोष्टींची सवय आहे. मी भारतामध्ये गेली 7 वर्ष भारतामध्ये येते
त्याच्यामुळे लोक अशी वागतात भारतामध्ये फॉरेनर्सशी. तर मला ती सवय आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुला काही प्रॉब्लेम नाही तर मग तू ये. आणि मग तिने आल्यानंतर तिने सगळं बघितलं, तिने मला वर्क अवे आणि हेल्पेक्स या 2 वेबसाईटची माहिती दिली. आणि मग त्याच्यात माझी मी प्रोफाईल क्रिएट केली. मग माझ्याकडे हळूहळू लोक यायला लागले आणि माझी कम्युनिटी वाढत गेली. अशा प्रकारे मला आयडिया मिळत गेल्या की काय काय कसं कसं काय काय करायचं ते. आणि मग आता असं आलं की 7 वर्ष झालं मी हे करतो. तुषार, जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये हा विचार आला त्यावेळी म्हणजे लोकांनी वेड्यात नाही काढलं का की तू हे काय करतोयस, चांगलं आयुष्य आहे, सुखासुखी आयुष्य सोडून तू हे असं नाही झालं का? लोक म्हणत होती, कारण सेंद्रिय शेती आत्ताच्या फास्ट फूडच्या जमान्यामध्ये लोकांना युरिया मारलं की फटाफट धान्य झालं किंवा भाजी झाली. बरं, ती भाजी दिसायला पण एकदम हिरवीगार, तर ते औषध मारण्यास या गोष्टी करणार. तर ते लोकांना त्या जमान्यामध्ये शेण आणि असं काही वापरून शेती करणं म्हणजे त्यांच्या पचनीपणा थोडं अवघड होतं. अवघड म्हणण्यापेक्षा त्यांना ते असं पटत नव्हतं की अरे ह्याला ही खूप लॉंग प्रोसेस आहे, ह्याला खूप वेळ लागतो. म्हणजे तुमचं शेण पहिले जमिनीमध्ये टाका, ते 6 महिने कुजवा आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी करा. तर एवढा वेळ नाहीये कुणाकडे, असं त्यांचं म्हणणं होतं. पण माझं असं होतं की तेवढी पण गरज नाही लागत. आपण एक वेगळ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करू शकतो. मग ते अमृत पाणी आलं, मग पंचगव्य आलं. त्या सगळ्या गोष्टी करता करता मग त्यांना असं वाटायला लागलं की हा काहीतरी वेगळंच करतोय, कारण फॉरेनर्स माझ्याकडे यायला लागले. बरं, आपल्या भारतामध्ये म्हणा किंवा आपल्या समाजामध्ये म्हणा की इंग्लिश आलं म्हणजे तो खूप एज्युकेटेड मुलगा आहे. पण लोकांना खरं मला माहित नाही लोक असं का समजतात. कारण मला इंग्लिशमध्ये 10वीला 35 मार्क होते इंग्लिशमध्ये. म्हणजे ते पण मला असं बळबळ बहुतेक ढकलल्यासारखं असं मला ढकललं होतं. मी इंग्लिश शिकलो लोकांशी बोलून बोलून. बरं. तेही कम्युनिकेशनसाठी फक्त. डीपली इंग्लिश मलाही येत नाही. पण लोकांचा तो बघण्याचा दृष्टिकोन झाला की हा याला इंग्लिश पण येतं. मग मला लोक सायंटिस्ट म्हणायला लागले की हा वेडा आहे असं. हे काय करतोय शेतीमध्ये, काय करतोय की याच्यातनं काय मिळणार आहे असं. पण जसं फॉरेनर्स यायला लागले, मग माझं सह्याद्रीवरती इंटरव्ह्यू झाला, माझं पेपरमध्ये नाव यायला लागलं. मग लोकांना कळायला लागलं नाही हा वेडा नाही, हा काहीतरी वेगळं करतोय. पण सुरुवातीला मला वेड्यात काढलं होतं लोकांनी. म्हणजे हे सगळं सोडून इकडे कुठे चाललंय, काय करतोय, की एवढी चांगली नोकरी सोडून इकडे का घुसलाय वगैरे वगैरे असं. पण माझं असं होतं की ठीक आहे, आपल्याकडे समजा म्हणजे मी आयुष्यात पैसे नाही कमवले तरी मला चालतील, पण मी माणसं एवढी कमवलेत की पैशांपेक्षा ती महत्वाची आहेत. तुषार, आम्हाला सगळ्यांसाठी अॅग्रो टुरिझम हा शब्द काही नवा नाहीये. अॅग्रो टुरिझम बद्दल आम्ही बरंच ऐकतो. आमच्या म्हणजे आजकाल सगळीकडे अॅग्रो टुरिझमची बूम आहे असं म्हणता येईल आपल्याला. आता बेसिकली अॅग्रो टुरिझम म्हणजे काय, तर खेड्यात जायचं, तिथली जीवनशैलीचा अनुभव घ्यायचा शहरातल्या लोकांनी. आणि आज ठिकठिकाणी अॅग्रो टुरिझम बद्दल किंवा अॅग्रो टुरिझम प्रोव्हाइड करणारी बरीचशा संस्था, बरीचशी लोक आहेत आता. पण इको आर्किटेक्ट ही गोष्ट मात्र नवीन आहे. त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आर्किटेक्ट म्हणजे की तुम्ही जिथे जाल तिथल्या ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्यांचा वापर करून तुम्ही तुमचं घर कसं बनवू शकता. मग त्याच्यात 4 पद्धती आहेत. एक पद्धत आहे वॉटर अँड डब, जी जुन्या काळापासून चालत आलेली आहे. जुन्या काळी घर कसे बांधायचे लोक, की विटा घ्यायचे, माती घ्यायचे, विटांनी मातीत चुना त्याचं प्लास्टर करायचे आणि शेण मातीत मिक्स करून त्यांनी पुन्हा आपल्या घराच्या भिंती प्लास्टर करून घ्यायचे. तर त्याला वॉटर अँड डब म्हणतात. अशा 4 पद्धती आहेत बेसिकली: वॉटर अँड डब, ॲडोबी, अर्थबॅक कन्स्ट्रक्शन आणि कॉब. तर आता हे जे 3 कन्स्ट्रक्शन आहेत, म्हणजे ॲडोबी आणि कॉब, हे थोडं न्यू व्हर्जन आहे. म्हणजे हे असं म्हणू शकतो की हा नवीन शोध लावला गेलेला आहे. आधी विटा वापरायचे आणि मिलिटरीमध्ये बंकर जसे बनवतात तसं मिलिटरीची लोक ती बंकर बनवायचेच, पण त्याचा कधी घरासाठी वापरून असं कधी कोणी विचार नव्हता केला. बरं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या शक्यतो फॉरेन मधनच आपल्याकडे बऱ्याच गोष्टी येतात. लॉरी बेकरनी या चालू केल्या आपल्या भारतामध्ये. तर त्याच्यामध्ये ज्या एरियामध्ये ज्या गोष्टी जास्त प्रमाणात अवेलेबल आहेत त्या गोष्टींचा वापर करून कमीत कमी खर्चामध्ये कसं घर बांधता येईल ते म्हणजे इको आर्किटेक्चरचं घर, की ज्याच्यामध्ये तुम्ही दगड, माती, चुना, लाकूड, बांबू, शेण किंवा झाडाच्या पानांचा रस वगैरे वगैरे, ज्या सगळ्या निसर्गाच्या सानिध्यातल्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी फक्त वापरून बनवण्यात येणारं घर. तर ते जर का घर असं असेल तर मग त्याचा मेंटेनन्स कसा असेल, तर मेंटेनन्स कसा कॅरी करायचा,
किंवा मग डिझाईन कसं बांधायचं, पूर्वीची घरं कशी होती, पूर्वीच्या प्रत्येक घराच्या चारी बाजूला एक तर पूर्वीची घरं ही 4 पदरी घरं होती, 2 पदरी नसायची. म्हणजे वाडा जे आपण म्हणतो त्या पद्धतीने सगळी पूर्वीची घरं असायची. त्याच्या चारी बाजूला पडव्या असायच्या, त्याच्यामुळे कधी पावसाचं पाणी कधी भिंतीला लागायचंच नाही. तर ते डिझाईनची जी रचना आहे ती निसर्गाला अनुसरून कशी करायची, या सगळ्याचा एक सारांश म्हणजे इको आर्किटेक्चर. ही एक नवीन माहिती कळाली की इको आर्किटेक्चर म्हणजे ज्या भागामध्ये जी गोष्ट विपुल आहे त्यातली तिथली ती गोष्ट वापरायची. पण तुषार मला सांगा की ही जी मातीची घरं तुम्ही बांधताय की ही घरं वादळी वारं म्हणा किंवा मुसळधार पावसामध्ये टिकतात का? कारण की काय आहे की हे इको आर्किटेक्ट हे ऐकायला हा शब्द छान आहे, पण हे प्रॅक्टिकली कितपत सुरक्षित आहे? त्याचा आधार हा आपण परत जुन्या काळी जाऊ. वादळ वारे काय आत्ताच यायला लागलेत का? ठीक आहे, आता प्रत्येक वर्षाला वादळ वारे येतात, आता प्रत्येक वर्षाला महापूर येतो, सगळ्या गोष्टी होतात. पूर्वीच्या काही पण या गोष्टी व्हायच्या. मग तेव्हाची लोक काय करायची, तेव्हाच्या लोकांची घराची रचना कशी होती, या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने कळेल की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पूर्वीची घरं ही म्हणजे 4 कोणी होती, 2 कोणी कधीच नव्हती. 4 कोणी असल्यामुळे काय होतं, जेव्हा वादळ वारा येतो तो जर का एका साईडला आदळला तर तो 4 कोणी म्हणजे त्याचा एक प्रकार असा डोम बनतो आणि डोम वरती वारा पूर्ण गोल फिरून पुढे जातो. पण 2 पदरी असे की वारा एका साईडला अडतो आणि मग काहीतरी नुकसान करतो. तर 4 कोणी घर असल्याचं ते फायदे असायचे. त्याच्यानंतर कोणत्याही म्हणजे पूर्वीची घरांची पद्धत ही त्यांच्या आपण म्हणतो का घराचं रूप आणि भिंत ज्याच्यामध्ये नेहमी गॅप असायची. ती गॅप अशासाठी असायची की जेव्हा कोणताही वारा आतमध्ये घुसतो, वादळी वारा आतमध्ये घुसतो आणि त्या जर का बाहेर जायला जागा नाही मिळाली तर तो उडवतो. कारण जागाच मिळत नाही बाहेर जायला, म्हणजे त्याच्या ताकदीसमोर सगळं उडून जातं. पण तेच जर का जागा असेल बाहेर जायला, म्हणजे ती वरून जी फट असायची तिथनं तो वारा बाहेर जायचा, म्हणजे तो उडवायचा नाही. तर ह्या ज्या सगळ्या ज्या जुन्या घरांच्या ज्या रचना होत्या त्या रचना लक्षात घ्यायला पाहिजे की त्या रचना कशा होत्या. मग प्रत्येक दरवाजाच्या समोर एक खिडकी असायची, त्याला कारण काय, किंवा घराच्या समोर पडव्या असायच्या, त्या पडव्यांना कारण काय, की जेव्हा वादळी वारा पाऊस होईल तेव्हा ते पावसाचं पाणी आपल्या भिंतीला लागू नये. वारा जरी आला तो पडवीतनच फिरून वारा बाहेर गेला पाहिजे, डायरेक्ट भिंतीवर आदळेल पण तो आपल्या छपरावरती आला. आणि जेव्हा सुसाट मोकाट वारा सुटतो निसर्गाच्या समोर कोणीच काही करू शकत नाही, म्हणजे सिमेंटचं घर असो, मातीचं असो, लोखंडाचं असो. तर या सगळ्याचा विचार लक्षात घेता की त्याचं डिझाईन हे कशा प्रकारे बनवलं जातं याचा आम्ही पहिल्यांदा अभ्यास करतो. त्या जागेवरती जाऊन त्या जागेचे नैऋत्य मोसमी मान्सून वारे, आग्नेय मोसमी मान्सून वारे, शिवाय परत इतर वेळेस वाऱ्यांची दिशा, उगवत्या सूर्याची दिशा, पावसाची सुरुवातीची दिशा, या सगळ्या गोष्टी आम्ही तिथल्या लोकल लोकांना विचारतो आणि त्याच्यानुसार मग घराचं डिझाईन बनवतो. इफेक्ट होतो, वादळ वारा पावसाचा इफेक्ट होतो, कारण आजच्या घडीच्या नुसार कोणतंच असं क्षेत्र संरक्षित नाहीये की जिथे काहीच होऊ शकत नाही, सांगता येत नाही. कारण आपलं ग्लोबलायझेशन एवढं झालंय की आता दर वर्षाला एक वादळ येतं. म्हणजे 3 वर्ष पहिलं निसर्ग आलं, तोक्ते आलं, त्यानंतर आता परत मध्ये आलं आणि आता परत ह्या वर्षी आहेच आहे, सांगतच आहेत ते की बाबा वादळाची शक्यता आहे म्हणून. म्हणलं ते आता निसर्गाचा एवढा समतोल सगळा बिघडलेला आहे, म्हणलं ती वादळ वारा पाऊस तर येणारच आहे. त्यातल्या त्यात आपण असा विचार करतो की बाबा घर कसं सुरक्षित ठेवता येईल, त्या पद्धतीने डिझाईन बनवून मग त्याची आकार रचना केली जाते इको आर्किटेक्चर. तुमच्या प्रकल्पाचं नाव तुम्ही आत्मतृप्ती असं दिलेलं आहे. तर हे नाव खूप कॅची आहे. हे नाव तुम्हाला कुठून सुचलं? आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला मिळाली का आत्मतृप्ती तिथं जाऊन? मिळाली म्हणून तर 7 वर्ष झाले मी तिथे राहतोय ना. म्हणजे अजूनही माझा आत्मा तृप्त झालेला नाहीये तसं जगून. तो तृप्त होईस तर राहणारच आहे. म्हणून ते आत्मतृप्ती नाव आहे. तर आणि दुसरी गोष्ट की ह्या जीवनामध्ये लेबल खूप महत्वाची असतात ना, की लेबल किंवा आपण म्हणतो ब्रँड, की हा ब्रँड, हा ब्रँड, तो ब्रँड असं खूप महत्वाचं असतं. तर म्हणजे 7 वर्षापूर्वी एक सीरियल लागायची, दिल दोस्ती दुनियादारी. आणि त्याच्यात पण सेम अशी स्टोरी होती की ते 4-5 मित्र एकत्र राहायचे, मित्र-मैत्रिणी, आणि त्यांची धमाल वगैरे असायची. तर पहिल्या डोक्यात तो विचार होता की मला माझ्या आमचं नाव पहिलं मी दिल दोस्ती दुनियादारी ठेवलं होतं. पण ते खूप लांबलचक होतं आणि म्हणजे आपण वेबसाईट वगैरे बनवायला गेलो की ते कंटेंट मग खूप त्याला पैसे द्या आणि ह्या गोष्टी सही करा, ते खूप हे होतं.
म्हणून मग मी ते कॅन्सल केलं. त्याच्यानंतर मग आजीचं नाव देऊया म्हणून आजीच्या नावाने मालती सदन, आजीचं नाव मालती म्हणून सदन म्हणजे घर, तर मालती सदन म्हणून आपण नाव देऊया म्हणून ते नाव टाकलं. तर त्याची खूप खूप लिस्ट आली, म्हणजे अगदी हॉटेल्स आणि सगळंच आलं. म्हणलं हे परत असं युनिक नाही होणार, की ठीक आहे एक इमोशनल भाव आहे त्याच्या मागे, पण काहीतरी युनिकनेस पाहिजे. मग काय करता करता इथे आल्यानंतर माणूस तृप्त व्हायला पाहिजे. मग तृप्त कसा होतो, तर आत्मा तृप्त होतो. जेव्हा आपण कुठेही जातो, म्हणजे आपण एक आंबा खाल्ला तर आपण तृप्त होतो, म्हणजे आपला आत्मा तृप्त होतो. मग माझ्या जागेत आल्यानंतर का माणसाला तृप्त व्हायचं असेल तर मग त्याला काय म्हणलं पाहिजे, तर मग आत्मा तृप्त हे पण आणखीन जरा असं हॉरर वगैरे अशासारखं वाटतं. म्हणून मग मी तृप्ती, आत्मतृप्ती, ते पण आत्मा काढून आत्मतृप्ती, की तुमची स्वतःची तिथे तृप्ती झाली पाहिजे येऊन राहिल्यानंतर. आणि त्याचे मला हे पण आले, म्हणजे फीडबॅक पण आले, की लोक आता तुषार म्हणून नाही ओळखत, की आम्ही तुषारच्या शेतावरती चाललोय असं नाही म्हणत, आम्ही आत्मतृप्तीमध्ये चाललो. आणि मग वा तेच पाहिजे, की वा. ऑब्व्हियसली मीच म्हणेन माझं नाव तिथे राहणारच आहे, पण आत्मतृप्ती हा एक ब्रँड होईल, कारण माझ्या पश्चात माझा मुलगा म्हणा किंवा जो कोणी अजून चालवेल त्याचं नाव तिथे नाही, मग तेव्हा माझं नाव कंटिन्यू करायचं झालं तर मग ते थोडंसं अवघड जातं. पण आत्मतृप्ती हे नाव कंटिन्यू राहणार आहे. म्हणून मग ते आत्मतृप्ती हे नाव असंच डोक्यात आलं आणि मग ते आवडलं आणि मग देऊन टाकलं. खरंय तुषार, अतिशय मार्मिक नाव आहे आत्मतृप्ती, अगदी टू द पॉइंट आणि क्रिस्प. हा. बरं तुषार, मला असं म्हणायचंय की ह्या जगामध्ये अनेकांना असं तुम्ही जे आता करता आहात ते करायची इच्छा आहे. अनेकांना खेड्यामध्ये जाऊन राहायची इच्छा आहे आणि एक निसर्गाच्या सान्निध्यात आयुष्य जगायची इच्छा आहे. माझंच उदाहरण घ्या ना, मला स्वतःला सुद्धा मला निसर्गाच्या सानिध्यात आयुष्य काढायला नक्कीच आवडेल. पण प्रॉब्लेम हा आहे की हे करायसाठीची हिंमत होत नाही. कम्फर्टेबल लाईफस्टाईल सोडणं किंवा शहरातली लाईफस्टाईल सोडणं, ह्याच्यासाठी खूप मोठी हिंमत, खूप गट्स लागतात, जे तुमच्यामध्ये आहेत, प्रॉब्ली माझ्यामध्ये नाहीयेत. पण मला करायची तर इच्छा आहे. तर माझा प्रश्न इथं हा आहे तुषार, की हे सगळं हे जे तुम्ही सगळं केलेलं आहे, हे प्रॅक्टिकली कितपत सोपं किंवा अवघड आहे? मग आपण असा विचार करूया, की मग थोडं हायपोथेटिकल उत्तर होईल. कदाचित असं वाटेल की मी फार काही असं आपण म्हणू ना साधू संत जसं बोलतात तसं काहीतरी बोलतोय. पण खरंच जर का मनाची इच्छा असेल आणि आपण म्हणू आपल्या गरजा आत्ताच्या घडीला सगळ्यात महत्वाचं आहे, की आपल्या गरजा, की नाही माझ्याकडे फोर व्हीलर काही फरक पडत नाही मला, की माझ्या मित्रांच्या आहेत, माझ्या भावांच्या आहेत, मला लागली गरज मागतो मी किंवा काही असेल तर मी त्यांना सांगतो, ते मला देतात, जातो आम्ही. आत्ताच उदाहरण घ्या, माझ्याकडे वायफाय नाहीये, आपलं कनेक्शन चांगलं नव्हतं, माझे मित्र आहेत त्यांना फोन केला मी, ते म्हणाले येऊन बस म्हणून कर. तर तो जो कम्फर्ट झोन आहे, हा कम्फर्ट झोन माणूस काय करतो, माणूस कम्फर्ट झोन तोडायचा विचार करतो. तो न तोडता आपला कम्फर्ट झोन आपण बदलला तर, त्याची व्याख्याच बदलली तर, की मला एसी पाहिजे राहायला, पण मी एसी मध्ये एसी शिवाय राहू शकत नाही. पण मी अशा ठिकाणी जर का गेलो की जिथे एसीची गरजच नाही आणि तिथे नॉर्मल पंखा चालून मला निवांत झोप येते, तर प्रयत्न करायला काही हरकत नसते. की डायरेक्ट उठून काही करायचं म्हणलं की फार रिस्की म्हणा किंवा अवघड जातं. मग त्या टप्पा टप्पा एक एक गोष्ट करायला लागते. आपण कम्फर्टेबल आयुष्याची व्याख्याच बदलली तर, की जसं आपण म्हणतो की कम्फर्टेबल म्हणजे की मला लाईट पाहिजे किंवा मला थोडं सिक्युअर घर पाहिजे. पण असं न होता त्या सिक्युरिटीची व्याख्या बदलली आपण तर, की जसं आता माझ्या शेतावरती आपण जेव्हा म्हणतो की मला जंगलात जाऊन राहायचंय किंवा मला शेतात जाऊन राहायचंय, सगळ्यात पहिला मोठा प्रश्न असतो की सापाची भीती. मग आपण त्या भीतीसाठी जाऊन राहत नाही किंवा भीतीसाठी आपण ते पाऊल उचलत नाही. की असं नसतं की मी राहू शकत नाही, मी राहू शकत असतो, पण मला ती भीती वाटत असते म्हणून राहू शकत नाही. पण त्याला पर्याय काय आहेत, त्याला सोल्युशन्स काय आहेत, त्या सोल्युशनचा कधी आपण विचार करत नाही. तर सापाला सोल्युशन आहेत ना, किंवा साप असेल तर तुम्ही मांजरी पाळा, तुम्ही कुत्रे पाळा, तुम्ही कोंबड्या पाळा, की प्रत्येक जण एक वेगळ्या प्रकारचं काम करत असतं. की मांजरी तुमच्या घरामध्ये असते, ती तुम्हाला घरात साप आला की तुम्हाला अलर्ट करते. कुत्रा तुमच्या घराच्या बाहेर असतो, की तो बाहेरच्या साप आला की तुम्हाला अलर्ट करतो. आणि कोंबड्या ज्या असतात त्या सगळीकडेच फिरत असतात तुमच्या आवारामध्ये. मग तुमच्या आवारामध्ये आल्या साप आल्यानंतर त्या अलर्ट करतात, प्रत्येकाची एक साईन असते. तर
ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करताना की आपण असं का करू शकत नाही, त्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे म्हणजे आपण असं राहू शकतो, हा जर का स्वतःला प्रश्न विचारला तर त्याची उत्तरं मिळतात. म्हणजे एक प्रत्येकाला एक गोष्ट फोबिया असतो की नाही मी मातीच्या घरात राहू शकत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझ्या शेतावरती 7 वर्षांच्या म्हणजे बरेच अनुभव आहेत, त्यातला हा एक छोटासा अनुभव की माझा एक मित्र माझ्या शेतावरती राहायला नेहमी यायचा, तर तो आलाच. तर एक दिवस त्याच्या मित्राला तो बरोबर घेऊन आला. तर मित्राला ही जागा खूप आवडली, म्हणून त्याच्या गर्लफ्रेंडचा वाढदिवस त्यांनी माझ्या शेतावरती साजरा करायचं ठरवलं. आणि त्यांनी गर्लफ्रेंडला सांगितलं नव्हतं ती कुठे घेऊन जाणार आहे, काय घेऊन जाणार आहे वगैरे. सरप्राईज पार्टी त्यांनी प्लॅन केली होती म्हणजे. तर तो तिला घेऊन आला साधारणतः ते. आणि मुख्यतः म्हणजे ती त्याची गर्लफ्रेंड जी होती ती एअर होस्टेस होती. आणि ती इंटरनॅशनल लेवलची एअर होस्टेस होती, जी कधी 5 स्टार हॉटेल शिवाय कधी कुठे राहिलेली नव्हती. तो जास्त घेऊन आला तिला, ते सांगतात 3-4 वाजता वगैरे पोहोचले. तर तिने एक वेगळं इमेज होती तिच्या डोक्यामध्ये की मला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे की 5 स्टार हॉटेल असेल किंवा असं काहीतरी लॅविश फार्म असेल वगैरे वगैरे. पण ती आल्यानंतर इथे बघते तर इथे सगळं शेण आणि सर्व जमिनी, म्हणजे शेणाची जमीन, शेणा सर्व भिंती, आणि घरावरती कौलं, कौलावरती गवत, लाईट नाही, काही नाही, चुलीवरचं जेवण. तर ती थोडीशी अशी कावरी बावरी झाली, म्हणजे आपण म्हणू की अनकम्फर्टेबल झाली ती त्या बरोबर. एरियामध्ये. बरोबर. आणि ते असताना आम्ही प्लॅन केला होता की काय काय सगळं करायचं म्हणून. ते तर मग आम्ही मस्त फुलं आणली होती, केक आणले होते, त्याच्यानंतर आम्ही छोटे छोटे दिवे, पणत्या त्या प्लॅन केल्या होत्या. आणि आम्ही त्यांना सांगितलं की तिला 12 वाजता केक कापायचा होता त्याला म्हणून. पण आता ती एवढी हे झाली होती की कशी राहणार मी इथे वगैरे वगैरे. आणि थंडीचे दिवस होते, म्हणजे असं उन्हाळ्याचे दिवस पण नव्हते की संध्याकाळी 7 वाजल्यापासून आमच्या थंडी चालू होती. तर ते ऑटोमॅटिक गारवा थोडा चालू व्हायला तिला ते फार थोडं बरं वाटायला लागलं की एसी नाहीये पण ही थंडी आहे, आणि थंडी आमच्याकडे प्रचंड असते. नंतर ते वातावरण आवडायला लागलं. एका कातळावरती बसून गाणी वगैरे गात बसलो. आणि मग तिच्या पूर्ण बाजूनी आम्ही असं पणत्या वगैरे लावल्या होत्या, फुलांची रांगोळी वगैरे केली होती, आणि मध्ये केक ठेवला होता आणि केक वगैरे कापायला दिला. त्याच्यानंतर असं जमिनीवरतीच बेड तयार केला होता, म्हणजे बेड पण गाद्या पण नव्हत्या, की असं नुसतं मॅट्रेस टाकून त्याच्यात ती चादर टाकून वगैरे. बाजूनी मस्किटो नेटला असे हार घातले होते. आणि त्याच्यात ते झोपणार वगैरे होते. ते तिने सगळं एक्सपिरियन्स अनुभवला. दुसऱ्या दिवशी ती साधारणतः 10-11 वाजता उठली. 10-11 वाजता उठल्यानंतर तिने एक रिप्लाय दिला की मला आयुष्यात कधीही एवढी शांत झोप कोणत्याही 5 स्टार हॉटेलमध्ये लागली नाही, जी तुझ्या जागेवरती मला लागली. आणि गेले तीन वा. चार वर्ष ती मुलगी माझ्याकडे दर थंडीमध्ये येते. इंडियामध्ये असेल तर ती गॅरंटेड येते, इंडियामध्ये नसेल तर ती मला सांगते की अरे ह्या विंटरमध्ये नाही येऊ शकत, मी इथे नाही. म्हणजे आपण कम्फर्ट झोनची व्याख्या आपण आपल्या डोक्यात बसवलेली असते, आपला कम्फर्ट झोन काय आहे. तो जर का बदलायचा असेल, म्हणजे हिंमत म्हणा किंवा चॅलेंज म्हणा किंवा एक करायचं म्हणून करायचं असं म्हणा, असं जर का आपण प्रयत्न केला आणि त्याला एक वेळ दिला, तर आपण आरामात असं आयुष्य काढू शकतो, जगू शकतो. म्हणजे मी पण टप्प्याटप्प्याने सुरुवात केली, टप्प्याटप्प्याने चेंजेस होत गेले. माझ्याकडे पहिल्यांदा एकच घर होतं, त्याच्यामध्ये आम्ही सगळे प्रायव्हर्सी नावाची काही गोष्ट नव्हती. मग हळूहळू मला असं लक्षात यायला लागलं की माझ्याकडे फक्त सिंगल मुलं किंवा सिंगल मुलीच येतात, कपल्स येत नाही. काय येत नाही? प्रायव्हर्सी म्हणजे फक्त ती प्रायव्हर्सी नाही की जी एकांत पाहिजे, पण एक गप्पा मारणं या सगळ्या गोष्टी ते नाही. म्हणल्यावरती मग मी माझं डायरेक्शन चेंज केलं की मी अजून एक घर बांधलं की त्याच्यामध्ये फक्त कपल राहू शकतील असं. माझ्याकडे कपल यायला लागली. माझ्याकडे आधी कंपोस्ट टॉयलेट होते, की मग काही लोकांना ते कंपोस्ट टॉयलेट पटेन असे झाले की नाही आम्ही असं कसं की आम्हीच शीत करणार आहे, ते आम्हीच माती टाकणार, असं नाही होऊ शकत. मग म्हणजे हा एक वर्ग असा वेगळा वेगळा वर्ग आहे, पण त्यांना निसर्गाच्या सानिध्यात यायचंय. मग मी माझं कंपोस्ट टॉयलेटची व्याख्या बदलली. मी त्याच्यासाठी एक अँग्लो इंडियनचं टॉयलेट प्रॉपर बांधलं आणि सगळ्यांना सुटेबल असं बांधलं. मग ते लोकांना आवडायला लागलं. मग लोक माझ्याकडे यायला लागली. मग ते हळूहळू स्टेप वाईज की पहिल्यांदा कसं चुलीवरचं जेवण, चुलीवरचं सगळ्या गोष्टी. मग लोक यायची, लोकांना चूल पेटवता नाही यायची, म्हणून मग मी सकाळी उठल्या उठल्या मला चहा पाहिजे, म्हणून मी गॅस घेतला की ऍटलीस्ट लोकांना सकाळी उठल्या उठल्या गॅसवरती चहा पिता येईल म्हणून. तर असं एक एक कम्फर्टची आपण व्याख्या बदलत गेलो तर गोष्टी ऑटोमॅटिक बदलत जातात आणि ती हिंमत येते.
जी गेली 7 वर्ष मी अनुभवतो. तुमचं म्हणणं बरोबर आहे की तुमचं हे बोलणं ऐकून मला एक इंग्रजीमधला एक खूप सुंदर कोट अगदीच आठवलं, माझ्या डोळ्यापुढे आला. आणि खूप सिंपल कोट आहे, खरं आपण बऱ्याचदा ऐकलेला आहे, सगळ्यांनी ऐकलेला आहे की यू कॅन नेव्हर नो अंटिल यू ट्राय. तुम्ही तिथं गेल्याशिवाय आणि एकदा तरी किमान अनुभव घेतल्याशिवाय तुम्ही घरात बसून तुम्ही एसी मध्ये बसून नाही इमॅजिन करू शकत, नाही जज करू शकत. तुम्ही तिथं गेलं पाहिजे, तुम्ही तिथं राहिलं पाहिजे 1-2 दिवस. त्यानंतर मग हवं तर ठरवा तुम्हाला ते आवडतंय का नाही आवडतंय. बरोबर आहे ना? म्हणजे ना ऍक्च्युली काय झालं की मी तुम्हाला जे म्हटलं की माझ्यामध्ये हिंमत नाहीये ती, पण थोडस बळ माझ्यामध्ये आलेलं आहे की चला आपण तिथं जाऊन राहू, 4 दिवस राहून तर बघू मग काय. ना माझ्या शेतावरती 2 दिवस. यायचं बघा यायचं गंमत. आपल्याला अगदीच यायचंय तिथं. आणि हम्म. वी आर व्हेरी इगर, लवकरात लवकर यायचं नक्कीच ट्राय करू आम्ही तिथं. तुषार, मला सांगा की तुम्ही तुमच्या शेतामध्ये एक तर सगळ्यात पहिली गोष्ट तुमचा सोर्स ऑफ इन्कम काय आहे, तुम्ही कशा प्रकारे तुम्ही पैसे कमवताय किंवा कसं तुमचं उदरनिर्वाह कशा प्रकारे होतोय, सेव्हिंग्स म्हणा, हे तुमची जीवनशैली कशी आहे त्याबद्दल मला थोडं जाणून घ्यायचं. माझा इन्कम 3-4 गोष्टींमध्ये विभागला गेलेला आहे, की जसं एक ॲग्रो टुरिझम आपण म्हणतो, टुरिझम मधनं थोडाफार पैसा मला येतो. त्याच्यानंतर एक छोटा बिझनेस आहे की शेतीचा, आणि आता नवीनच चालू केलेला कुक्कुटपालन त्याच्यातनं. त्याच्यानंतर मी प्रोजेक्ट्स घेतो, त्या प्रोजेक्ट्स मार्फत जे आर्किटेक्चर रिलेटेड प्रोजेक्ट्स मी घेतो त्याच्यातनं इन्कम सोर्स होतो. आणि छोटे छोटे वर्कशॉप घेत असतो मी, की आपण म्हणू टेरेस गार्डनिंगचा वर्कशॉप किंवा कन्स्ट्रक्शनचे वर्कशॉप. ह्या 3-4 गोष्टींमध्ये छोट्या छोट्या प्रमाणात इन्कम सोर्स विभागला गेलेला आहे, आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींवर इन्कम येत असतो मला. आणि तुमच्या गरजा खूप लिमिटेड असल्यामुळं, गरजा खूप कमी असल्यामुळं तुम्हाला असंही, मला नाही वाटत की तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला पैसा कमी पडतोय. मला असं वाटतं की तुम्हाला एक व्यवस्थित चांगलं आयुष्य जगता आहात. तसं अगदी तसं गरजा कमी जरी असल्या तरी त्या गरजा भागवण्या इतपत पैसा मिळणं आवश्यक असतं. की आता कसं आहे की मी तुम्हाला म्हटलं की लोकांना मातीचं घर बांधणं स्वस्तातलं घर वाटतं, पण तसं नाहीये खरं. की फक्त माती सोडली तर बाकी सगळं जे मटेरियल आपण इतर गोष्टींना वापरतो तेच मटेरियल आपण वापरतोय, मजुरीला माणसं आपण तीच घेतोय, फक्त मातीची किंमत कमी होते. तर ते लोकांचं असं असतं की अरे मला मातीचं घर बांधायचंय, खरं बांधायचंय, पण एवढा खर्च कसा काय होऊ शकतो. अरे मग माझं असं असतं की ठीक आहे की बघा, मातीच्या घरामध्ये तुम्हाला सुविधा ह्या पाहिजे. तुम्हाला मातीच्या घराचं प्लास्टर सिमेंटच्या घरासारखं दिसलं पाहिजे. मग त्या सगळ्या सोयी सुविधा करायला तो खर्चिक बाब पण आहे ती, आणि आमचं पण काहीतरी टॅलेंट आहे का नाही. आम्ही फक्त मातीचं काम करतो म्हणजे आम्ही कमी क्वालिटीचे कारागीर असं तर होऊ शकत नाही ना. मग ह्या सगळ्याचा विचार करता मग ते लोक आधी खूप उत्साह दाखवतात, हा मातीचं घर बांधू, मातीचं घर बांधू, आणि असं खर्चाचं येतं. तसं नाही नाही, मग खूप महागडं जातंय, मग आम्ही आरसीसीच बांधतो. मग ठीक आहे. आणि मग नंतर परत आमच्याकडे येतात की नाही आता त्या घरात खूप उकडते, या गोष्टी होत आहेत, की आम्हाला मातीचंच घर बांधून दे परत म्हणून. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, की जरी गरजा कमी असल्या तरी तेवढा अजून ह्याला स्कोप नाही आलाय ह्या गोष्टीला. की आपण म्हणतो इको आर्किटेक्चर, पण इको आर्किटेक्चरची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी आहे. आणि हा तुम्ही कोणत्याही इको आर्किटेक्टला प्रश्न विचारा ना, त्याचं सगळ्यात पहिल्यांदा हेच म्हणणं असतं की लोकांनी पहिल्यांदा मनात हे काढून टाकलं पाहिजे की मातीचं घर, इको फ्रेंडली घर म्हणजे स्वस्तातलं घर, जे कधीही नसतं. रादर त्याला खर्च जास्त असतो, कारण त्याच्यामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या पद्धती, वेगवेगळ्या टेक्निक आणि वेगळ्या वेगळ्या अँगलनी विचार केला जातो, वेगळ्या वेगळ्या क्वालिटी याच्यात आणल्या जातात. ज्या सिमेंटचं घर काय, त्याला 4 चौकन मारले, सिमेंट कलर, सिमेंट मारलं, उभं केलं की झालं. त्याच्यात असं काही फारसं मोठं, किंवा आता जे मेटल पण घेतात, मेटलला वेल्डिंग केलं की काम होतं, बांबूला वेल्डिंग नाही केलं तर बांबूला वाकवून, बांबूला होल करून, त्याचे नॉट्स, या सगळ्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. आणि ते कुशल कारागीरच लागतात त्याला, किंवा त्याच्यातनं तुम्ही येऊन तुम्ही शिकू शकता. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर त्याला थोडाफार हा पैसा खर्च केलाच जातो. सांगण्याचा उद्देश असा की इन्कम सोर्स हा कमी आहे या क्षेत्रामध्ये. त्याच्यामुळे गरजा कमी कराव्या लागतात. की गरजांचं म्हणाल तर गरजा पण कमी ठेवल्या तर गडबड होत नाही, हे माझं म्हणणं असतं. की मला नकोय की असं, मला एसी नकोय, जे खरंच गरजा नाहीत त्या मला गरजा नकोच आहेत. की माझ्या शेतावरती मला कधी अशी इच्छा नाही की मी तिथे इलेक्ट्रिसिटी घेईन माझ्या आयुष्यात.
मी तिथे सोलर फॅन घेईन, सोलर लाईट्स घेईन, पण मी इलेक्ट्रिसिटी आणणार नाही. कारण इलेक्ट्रिसिटी आली की मग असं होईल की नाही, मग आता आले ना, चला मग आता माठातलं पाणी कशाला प्यायचं, सारखा तो माठ आणा, धुवा, तो तुटणार, परत नवीन आणा. एक फ्रीजच घेऊन टाकू छोटासा, फ्रीज मधलं पाणी पिऊ. मग आता आम्ही पाट्यावरती वाटण करतो, मग ते नको, मग मिक्सर मध्ये वाटण करूया. मग ते ऑटोमॅटिक आता आम्ही मोबाईलवरती कार्यक्रम बघतो, मोबाईल टीव्ही बघतो किंवा युट्यूब बघतो. अरे मग जाऊ दे, आता कशाला एक टीव्हीच घेऊन टाकूया, डिश घेऊया आणि डिश पासून कार्यक्रम बघूया. मग ते परत तेच लाईफस्टाईल चालू होईल. म्हणून मला ते नकोय, की त्या ज्या खरंच गरजाच नाही आहेत त्या गरजा मला नको. पण मला ज्या बेसिक गरजा पाहिजेत त्यांच्यासाठी मला पैसा कमवणं गरजेचं आहे. अशा दृष्टीने मी विचार करून मग त्या दृष्टीने गरजा माझ्या त्याची डेफिनेशन बदलत असते. अगदी खरं आहे तुषार. आणि मी एक गोष्ट तर डेफिनेटली सांगू शकतो की जरी तुमचं इन्कम कमी असेल तरी सुद्धा अगदी मेट्रो सिटीमध्ये एका मल्टीनॅशनल मध्ये काम करणाऱ्या माणसापेक्षा जास्त समाधान तुमच्याकडं आणि ते समोर चेहऱ्यावर दिसतच आहे तुमच्या. आणि मला वाटतं की ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पैशांपेक्षा मोठी ती गोष्ट आहे आज. हा, बोला. माझ्यासाठी एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची अशी आहे की पैशापेक्षा मी माणसं खूप जास्त कमवली, आणि जी मला पैशांपेक्षा खूप जास्त श्रीमंत वाटतं, की जी माझ्या आयुष्यात अशी लोक आहेत की, म्हणजे तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे मला नाही कधी गरज वाटते अशी की मला 4 व्हीलर पाहिजे. मी जर एखाद्या मित्राला सांगितलं मला 4 व्हीलर पाहिजे, ठीक आहे, डिझेल पेट्रोलचा आपण खर्च टाकू शकतो, तो मला देऊ शकतो गाडी किंवा देतोही गाडी अशा हिशोबाने. किंवा माझे भाऊ आहेत, भाऊ मला गाड्या देतात त्यांच्या, की जा घेऊन, म्हणून घे, चालव, असं. त्याच्यामुळे पैशांपेक्षा माणसं मी खूप चांगली कमावली माझ्या आयुष्यामध्ये. खरंय खरंय. म्हणजे अगदी कसलीही ओळख नसताना, बिलकुल काहीच माहिती नसताना सुद्धा मला तुमच्याशी बोलावं वाटणं ही बहुतेक तुमच्याकडूनच आलेली एक पॉझिटिव्ह वाईब होती. आणि आपण त्याचाच हा जो रिझल्ट आहे की आज आपण आता हे बोलतो आहोत. तुषार, मला सांगा की व्हॉलेंटिअरिंग ही एक बेसिकली ही कन्सेप्ट काय आहे आणि ही कन्सेप्ट तुम्ही तुमच्या आत्मतृप्तीमध्ये कशा प्रकारे राबवता? ती कन्सेप्ट मलाही माहित नव्हती काय आहे ती ऍक्च्युली. जसजशी माझ्याकडे लोक यायला लागली तशी मला कन्सेप्ट कळायला लागली, आणि ती मी इतरांना सुद्धा खूप सांगायला लागली की तुम्हाला कुठे फिरायला जायचंय, पण विनाकारण आपण जातो, 5 स्टार हॉटेलमध्ये राहतो, 3 स्टार हॉटेलमध्ये राहतो, काही करतो, दिवसाला 2-3 हजार रुपयाची रूम घेतो, बुक करतो आणि राहतो. त्याच्या बदल्यात तुम्ही अशी एखादी जागा बघा की तिथे एखादा फार्म हाऊस आहे, त्या फार्म हाऊस मध्ये काहीतरी कोणतेही काम, म्हणजे मग ते फार्म रिलेटेड असेल, कन्स्ट्रक्शन रिलेटेड असेल, अनिमल रिलेटेड असेल, कोणतेही ते काम, ते 5-6 तास ते काम करायचं आणि उरलेला वेळ तुमचाच आहे. मग त्याच्यामध्ये त्या दरम्यान तुम्हाला पैसा खर्च करावा लागत नाही. तुम्हाला तो जो होस्ट असतो तो राहायला फ्री आणि खायला फ्री, या दोन्ही गोष्टी फ्री होतात तुमच्यासाठी. मग तिथे कम्फर्ट झोन तुमचा शून्य असतो. कारण जर तुम्ही म्हणाल तिथे मला लाईट पाहिजे, एसी पाहिजे, तर नाही मिळेल. मग पण तिथे तुम्हाला बेसिक अकॉमोडेशन आणि बेसिक फूड हे नक्की मिळेल. गरज काय असते, मला एखादा किल्ला बघायचा आहे किंवा गृहीत धरा मला रायगड बघायचा आहे, तर रायगड बघायला जायला मला पहिल्यांदा तिथे कोणीतरी गाईड घ्यायला लागणार, कोणत्या एखादं हॉटेल बुक करायला लागणार, अशा सगळ्या गोष्टी करायला लागणार. त्यापेक्षा मी एखादे फार्म हाऊस असेल असा की जिथे माझ्यासारखा होस्ट आहे आणि त्याला मी मेल केला आणि त्याला सांगितलं की मी तुझ्या इथे येऊन राहणार आहे, तो मला म्हणणार ठीक आहे, माझ्या इथे येऊन राहा, माझ्याकडे हे काम आहेत, ही कामं तुला करायला लागतील, कामाच्या वेळात ह्या आहेत. मग मला असं ठरवता लागलं, ठीक आहे, तुझ्या कामाच्या वेळा आहेत, मला जायचं फिरायला, मी तुझ्या सकाळी 5 वाजता उठून, त्यांची एक कन्सेप्ट असते की तुम्ही 5 ते 6 तास काम करायचं. मी सकाळी 5 वाजता उठून जर 10 पर्यंत काम केलं आणि 10 नंतर मी फिरायला गेलो, माझा फायद्याच आहे ना, की मला सकाळी ब्रेकफास्ट मिळणार आहे, मला राहायला जागा मिळणार आहे, मी 10-1-2 पर्यंत फिरून आलो की मला जेवण मिळणार आहे, परत मी संध्याकाळी फिरायला जाऊ शकणार आहे, परत रात्री येऊन मी जेवणार आहे आणि झोपणार आहे. माझा पैसा कुठे खर्च झाला? कामाचं काम झालं, नवीन काम शिकायला मिळालं, फिरण्याचं फिरणं झालं. तर ही जी कन्सेप्ट आहे ही मला कळली वर्क अवे आणि हेल्पेक्स मार्फत. ही अशी एखादी गोष्ट असू शकते जगामध्ये की जे तुम्हाला तिथली संस्कृती, तिथल्या गोष्टी या समजण्यासाठी पैसा खर्च करण्याची गरज नाही. तुमची अंग मेहनत गरजेची आहे, ती अंग मेहनत तुम्ही तिथे द्या, बाकी गोष्टी तुम्हाला मिळून जातील. माझ्याकडे वाटतं माझ्याकडे फॉरेनर्स येतात म्हणजे मला भरपूर पैसा मिळतो, पण खरी गोष्ट ती नाहीच आहे. माझ्याकडे फॉरेनर्स आल्यामुळे मला पैसा नाही, मला प्रसिद्धी मिळते.
म्हणजे लोकांकडे आधी पैसा येतो मग प्रसिद्धी मिळते. माझ्याकडे कदाचित उलटा होणार आहे, आधी प्रसिद्धी येणार मग पैसा येणार असं. आणि खायला आणि राहायला फ्री आहे म्हटल्यावर मग आमचा तिकडे यायचा मार्ग मोकळा झाला हो. आम्ही यायला मोकळे झालो आता. ओके, जोक्स पार्ट. तुषार, जेव्हा तुम्ही हा निर्णय घेतला रानात जाऊन राहायचा आणि बिना इलेक्ट्रिसिटी, म्हणजे हे मी तर आज कल्पनाच करू शकत नाही. प्रॉब्ली मी तुमच्या इथं येऊन राहिल्यानंतर मला इतकं काही अवघड असं वाटणार नाही, पण आता या क्षणी तर मला हे सगळं खूप अवघड वाटते. हा जेव्हा तुम्ही निर्णय घेतला त्यावेळी तुमच्या घरच्यांचं काय म्हणजे घरच्यांचं काय रिॲक्शन होती, किंवा तुमच्या मिसेसचा सपोर्ट होता का, आई बाबांचा सपोर्ट होता का तुम्हाला? जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा माझं लग्नच झालं नव्हतं, त्याच्या मिसेसचा संबंधच येत नाही. बरं. पण आई वडिलांचा म्हणजे आपण म्हणतो ना हट्टी मुलगा, की पहिल्यापासून मी हट्टी, त्याच्यामुळे ह्याला नाही म्हटलं तरी हा करणार आहेच आहे. त्याच्या त्यांच्याकडे पर्यायच नव्हता की नाही म्हणणं, ऑप्शनच नव्हता त्यांच्याकडे. ठीक आहे, जे करतोय ते करतोय बाबा, तुझं तुझं तू सुखी राहा, ही आई बाबांची भूमिका. म्हणजे त्यांना अभिमान आहे जे आता मी करतोय, ज्या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्यांनी अशी कधी आडकाठी नाही घातली. कधी मला असा प्रश्न नाही विचारला की तुझं फ्युचर कसं असेल. त्यांना चिंता असते फ्युचरची, पण ह्याच्यातनं हे बंद कर हा सल्ला कधीच दिला नाही मला माझ्या आई वडिलांनी. कसं बदल, काय कर, हा नेहमी सल्ला देत आले. आणि जो त्यांच्या बुद्धीप्रमाणे, त्यांच्या इच्छेप्रमाणे, त्यांचं पण म्हणणं असं की तू युरिया का नाही वापर, जो मला वापरायचाच नाही. माझं म्हणणं असं, ठीक आहे, मला माहितीये की माझ्या जमिनीमध्ये आतापर्यंत म्हणजे आजोबांनी सोडली, तर वडिलांनी, अजून कोणी आम्ही ज्या तिरा इतार द्यायचो त्यांनी केली. त्याच्यात त्यांनी कधी शेणखत वापरलंच नाही. त्यांनी फक्त युरिया वापरत गेले ते. तर जमिनीचा कस सगळा निघून गेलाय, जमिनीचा पोत सगळा निघून गेलेला आहे. मग मला तो पोत परत आणण्यासाठी मला 4-5 वर्ष शेण कंटिन्यू घातलं पाहिजे, तेव्हा तो पोत येणार आहे. आणि आता माझ्या जमिनीची अवस्था बघाल तर आता माझ्या जमिनीची अवस्था उत्तम आहे, की गेले 4 वर्ष शेण टाकतोय, चांगलं आहे. त्याच्यामुळे ती आई वडिलांची एक ती भूमिका कायम असायची, तर ती त्यांची ती चेंज होत गेली. कारण हट्टी मुलगा. टचवूड की मला बायको पण त्याच कॅटेगरी मधली मिळाली किंवा भेटली रादर. ते पण लक माझं, ते पण आत्मतृप्तीमधलंच लक, की आत्मतृप्तीमध्ये बसूनच मी मॅट्रिमोनियलवरती साईट क्रिएट केली आणि आत्मतृप्तीमध्येच त्यांचा फोन आला आणि आत्मतृप्तीमध्येच ते भेटायला पण आले, त्या सगळ्या गोष्टी. तर हे सगळं होत असताना की तिची साथ खूप महत्वाची आहे माझ्यासाठी, की ती म्हणजे आता मी एवढं सगळं करतो, पण मला कोणी म्हणलं की तू डोक्यावरती भाजी घेऊन विकायला जा, तर मी नाही जाऊ शकत. म्हणजे जे सेम तुम्ही जसं म्हणताय की म्हणजे मी असा विचार करू शकतो पण ती हिंमत होत नाही. तसंच मी विचार करू शकतो की मी डोक्यावरती भाजी घेऊन विकायला जाईन ना आता, पण मी जाऊ शकत नाही. कुठेतरी एक इगो म्हणा, कुठेतरी एक लाज म्हणा, ती येते. पण ती बिनधास्त डोक्यावरती भाजी घेऊन विकायला जाते, भाजी विकून येते, शेतातली कामं करते. आता चुलीवरचं जेवण, ते म्हणजे ती बेसिकली ती शहरात वाढलेली आहे. बऱ्यापैकी मुंबई सारख्या शहरात वाढलेली आहे. ती डायरेक्ट गावात येऊन जिथे अशी कंडिशन आहे, लाईट नाही, हे नाही, ते नाही, पण ती सगळ्या गोष्टी आता मॅनेज करायला शिकली आणि त्या सगळ्या गोष्टी ती करत असते. तर फॅमिलीचा आणि मुळात म्हणजे माझ्या भावंडांचा, बहिणींचा हा पाठिंबा कायमच राहिला मला या गोष्टीसाठी. की भावंड तर माझ्या जेव्हापासून मी शेत बांधलंय त्यापासून भावंड गावाकडे आल्यानंतर ती कधी घरी गेलीच नाही. म्हणजे गावात माझं घर आहे, ती घरी कधी जातच नाही. ती शेतावरतीच असतं, आम्ही शेतावरतीच झोपतो, शेतातच जेवतो, सगळ्या गोष्टी शेतावरतीच असतात. त्याच्यात त्यांचा तर पाठिंबा काय माहितीच आहे मला. तर एक प्रकारे फॅमिलीचा पाठिंबा असा कायमस्वरूपात मिळालेला आहे मला. कारण एकतर जो वडिलोपार्जित जमीन म्हणजे जी आजी आजोबांचाच मुळात मला पाठिंबा मिळाला, की त्यांनी ती जमीन कधी न विकता तशीच ठेवली आणि म्हणून मी आज एवढं सगळं उभं करू शकलो. आता आत्ताच्या काळात 2.5 एकर जमीन विकत घेणं सुद्धा किती अवघड आहे हे आता दिसतंय. म्हणजे तर मग त्यांच्याच तो आपल्या पूर्वजांचाच ती एक संकल्पना होती किंवा पूर्वजांचंच ते मनात होतं, म्हणून ते सगळं घडत गेलं आणि मग सगळ्यांचाच पाठिंबा मला मिळत गेला एक प्रकारे. म्हणजे कधी असा विरोध नाही झाला फॅमिलीतून कोणत्याच बाबतीत. खरं खरं. आणि मला तुषार तुमच्या मिसेसचं, आकांक्षा मॅडमचं विशेष कौतुक करावं असं वाटतंय. कारण की आजकाल गोष्ट अशी आहे की जेव्हा लग्नासाठी मुलगा बघायचा आहे त्यावेळी सगळ्यात आधी हा प्रश्न विचारतात की त्याला पॅकेज किती आहे, मुंबई पुण्यामध्ये आहे का, आणि पॅकेज किती, ह्या सगळ्यात बेसिक गोष्टी आहेत ह्या.
तर या आजकालच्या जगामध्ये त्यांनी तुमची साथ द्यायचं ठरवलं, त्यांनी तुमच्याशी लग्न केलं आणि आज लाईट सुद्धा नसलेल्या घरामध्ये त्या आज येऊन इतकी वर्ष राहतायत आणि तुम्हाला एक खंबीर साथ दिलेली. मला त्यांना मनापासून सलाम करावं असं वाटतं. खूप खूप मला कौतुक वाटतंय त्यांचं. खरं आहे ते. ऍक्च्युली ओके. अजून एक महत्वाची गोष्ट, तुम्ही खेड्यात राहता, तुमचा मुलगा खेड्यातल्या शाळेत शिकतो. आज माझी मुलगी आज 2.5 वर्षांची आहे आणि आता तिला शाळेत घालायची, काही दिवसांनी शाळेत घालायची वेळ येईल आणि आमच्या पुढे एक मोठा यक्ष प्रश्न आहे की तिला कोणत्या शाळेत घालायचं, किंवा आमच्या समोर हा प्रश्न आहे की तिला सीबीएसई मध्ये घालायचं का आयसीएसई मध्ये घालायचं, कोणती शाळा सगळ्यात चांगली, कोणत्या शाळेमध्ये सगळ्यात दर्जेदार शिक्षण आहे. या अशा जमान्यामध्ये 2022 मध्ये तुमचा मुलगा खेड्यातल्या शाळेमध्ये शिकतोय, तुम्हाला त्याची भविष्याची चिंता नाही वाटत का? ह्याला कारण स्वराज युनिव्हर्सिटी, ज्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन आलो. मी तुम्हाला मगाशीच म्हणलं, मी आर्किटेक्ट याची डिग्री माझ्याकडे नाहीये. माझ्या मुलाची आवड ही काय आहे, ती आवड आम्ही ओळखून त्याच्यात त्याला कसं पुढे जाता येईल याच्यासाठी प्रोत्साहित करू. की ना त्याला गणितात कमी मार्क आहेत का, त्याला ड्रॉइंग जमते का नाही, त्याला इंग्लिश व्यवस्थित येते का नाही, आम्हाला घेणं देणं नाही. त्याला जर का आर्टिस्ट व्हायचं असेल, म्हणजे समजा आता तो खूप गोष्टी आर्टिस्ट दृष्ट्या करतो, म्हणजे त्याला ठोकऱ्यांची खेळणी जास्त आवडतात आणि त्याच्यापासून तो वेगळ्या वेगळ्या क्रिएटिव्ह गोष्टी करतो. तर हे सगळं करत असताना आमच्यातही थोडस आपण असं म्हणू की सुरुवातीला हा प्रश्न आम्हाला पडला होता की त्याच्या शिक्षणाचं कसं करायचं, की त्याला मोठ्या शाळेत टाकायचं का इंग्लिश मिडियमला टाकायचं. पण एक दिवस असं झालं की आम्ही त्याला कधी हिंदी शिकवलं नाही, हिंदी आम्ही त्याच्याशी कधी बोलू नाही. पण माझ्याकडे इंडियन लोक यायची, त्यांच्याला हिंदी बोलायला लागला. म्हणजे आम्ही त्याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे कधी कधी त्याच्या न कळतपणे की तो कसं हिंदी बोलतो. तेव्हा तो तोडकं मोडकं हिंदी बोलायचा, तो प्रयत्न करायचा बोलायचा. मग आमचं असं झालं की नाही, मग आपण शाळेतच नको, ठाम मत होतं. पण त्यात आकांक्षाने माझं मत बदललं. ती मला म्हणाली की नाही, शाळेत का नाही टाकायचं, त्याला शाळेत टाकलं पाहिजे. मग समाजात कसं राहणार, किंवा जे समाजात चढ उतार असतात, मुला मुलांची भांडणं, मुला मुलींची भांडणं, त्याच्यात कट्टीबट्टी किंवा एक सोशलाइज होणं आपण म्हणू शकतो, सोशलाइज होणं. हा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या त्याला कळणार नाहीत. मग तो एकलकोंडी होईल. जर का तो आपल्या दोघांत राहिला तर त्याला फक्त असंच होईल की हा, बाबाशी भांडलं ना की बाबा शांत बसतो, आईशी भांडलं की आई शांत बसते. मग त्याला ते एक वेगळं आपण शिक्षण देतो की आपण कुणाशी भांडलं ना की तो शांत बसतो. तसं नाही, त्याला प्रत्युत्तर झालं पाहिजे, त्यांनी फटके खाल्ले पाहिजे. जे आपल्या व्यतिरिक्त आपण फटका किती मारतो आणि बाहेरचा फटका कसा मारतो हे त्याला कळलं पाहिजे. ह्याच्या गोष्टी त्याला जाणीव व्हायला पाहिजे. मग जेव्हा माझ्या लक्षात आलं नाही, मग ती म्हणते ते बरोबर आहे, म्हणून मग माझं असं ठीक आहे आपण त्याला शाळेत टाकायचं, पण त्याचे शिक्षणाचं दडपण नसणार की त्यांनी एवढेच ग्रेड आणले पाहिजे, तेवढेच मार्क्स आणले पाहिजेत. पास नाही झाला, नापास झाला तरी चालेल. मी स्वतः 9वी मध्ये 3 वर्ष नापास झालेलो आहे, त्यात तो फरक पडत नाही. तर ते करत असताना पहिल्यांदा आमचं असं होतं की त्याला इंग्लिश शाळेत टाकूया. आम्ही विचार पण केला इंग्लिश शाळेत टाकण्याचा, पण जेव्हा इंग्लिश शाळेची फी ऐकली आणि म्हणलं कशासाठी एवढे आम्ही पैसे फुकट घालतो, 25,000 जर का फी असेल तर आम्हाला गरज नाही एवढे 25,000 फुकट घालवायची. मग आम्ही त्याला इंग्लिश काय करू शकतो, आम्ही त्याला घरी इंग्लिश शिकवू शकतो. तसे माझ्याकडे फॉरेनर्स येत असतात आणि माझ्याकडे जे काही इंडियन्स येतात ज्यांना इंग्लिश येत असते त्यांना मी सांगतो त्याच्याशी हिंदीत बोलू नका अजिबात, त्याच्याशी इंग्लिशमध्येच कम्युनिकेशन करा, म्हणजे तो थोडे काय ना तुमचे कॅच करेल. आणि मुलांची आत्ताची पॉवर ही खूप चांगली असते की ते पटापटा गोष्टी कॅच करतात. मग आमचा तोही प्रश्न सुटला. पण मग परत मी गावातल्या शाळेमध्ये गेलो, तर गावातल्या शाळेची आज खूप आपल्या गावांमध्ये शाळांची रचना खूप बिघडलेली आहे की तिथे 7 मुलं 8 मुलं. ज्या शाळेतनं आम्ही शिकून मोठे गेलो त्या शाळेमध्ये 7-8 मुलं. मग म्हणलं नाही, माझ्या मुलाला आपण गावातल्या शाळेत टाकायचं. आणि आमचा शिक्कामोर्तब झाला की आता जूनमध्ये 15 जून पासून तो शाळेत पण जायला लागेल गावातल्या, की जिथे ते सर मराठी पण शिकवतायत, ते हिंदी पण शिकवतायत, ते इंग्लिश पण शिकवतायत. मग ठीक आहे म्हणलं की आपण त्याला शिक्षणाच्या दृष्टीने आपण त्याचा विचार आपण त्याला इथेच शाळेत पण घेऊया असा विचार. त्याच्या भविष्याची चिंता अशी अजिबात नाही आम्हाला. नाही, बरोबर आहे. आणि आपल्या मुलांना एक चांगलं माणूस बनवायचं, हेच तर आपलं खरं उद्देश आहे. त्यांना मशीन बरोबर. किंवा रोबोट बनवायचं नाहीच आहे खरं आपल्याला.
अर्थात तुम्ही त्यासाठीच धडपडताय, आम्ही त्यासाठीच धडपडतो. आणि छान वाटलं, म्हणजे हा एक वेगळा मुद्दा तुमच्याकडून कळाला. असं म्हणतात की आपल्याला भेटणारी माणसं आपल्याला समृद्ध करतात. तुषारजी, तुम्ही तर रोज अनेक जणांना भेटता, महाराष्ट्रातल्या, भारतातल्या अनेक जणांना, आणि त्यासोबतच तुम्ही अनेक फॉरेनर्सच्या सुद्धा संपर्कात आहात. अनेक फॉरेनर्स तुम्हाला येऊन भेटी देतात. बाहेरच्या देशातून, बाहेरच्या संस्कृतीतून आलेले हे लोक, यांचा तुमच्यावर कसा इम्पॅक्ट पडला, किंवा या माणसांकडून तुम्ही काय शिकलात, या माणसांनी तुम्हाला काय दिलं? खूप छान प्रश्न आहे हा, की आपण म्हणतो की डिटरमाइंडेड असणं किंवा प्रॅक्टिकल असणं हे काय असतं, तर ते खरंच फॉरेनर कडनं शिकण्यासारखं आहे. एखाद्या गोष्टींना नाही नाही म्हणणे एक कला आहे. नाही म्हणता येणं ही एक कला आहे, की ते नाही कसं म्हणायचं हे त्यांच्याकडनं शिकणं. दुसरी गोष्ट की एखादं काम त्यांनी हाती घेतलं की ते काम पूर्ण झाल्याशिवाय आपण मागे फिरायचं नाही, किंवा रादर ते आपण कामच हाती घ्यायचं नाही. म्हणजे आपल्याला आपली एक कुवत माहिती असणं गरजेचं आहे. तर ते त्यांच्याकडे भरपूर असतं, की त्यांना का असं वाटत असेल की मी काम करू शकत नाही, ते उगाच आपलं काहीतरी करायला जाणार, ट्राय करणार, असं काही होत नाही. ते सरळ सांगतात नाही मला हे जमणार नाही. पण जर का करायला घेतलं तर ते पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करत राहणार, की नाही जमलं तर का जमत नाहीये, काय अर्थ आहे, मग ते विचारणार, त्या गोष्टीनुसार करणार. तर आणि पंक्च्युअलिटी, की टायमिंग पंक्च्युअलिटी, हे जे इंडियन्स कधी पाळत नाहीत. 3ला सांगून 4ला येणं, 4ला सांगून 5ला येणं, हे आपल्या इंडियन्स मध्ये भरपूर असतं. आहेत काही इंडियन्स आता आहेत तसे की जे पंक्च्युअल आहेत भरपूर, पण कॉस्ट पर्सेंटेज वाईज बघायला गेलं तर 90% इंडियन्स हे असेच आहेत की जे पंक्च्युअल नसतात. तर ती पंक्च्युअलिटी काय असते, की म्हणजे माझ्या बाबतीत एक्झाम्पल देतो मी. मी म्हणतो सकाळी 7 वाजता उठून कामाला सुरुवात करायची, पण ती करू शकत नाही. म्हणजे खरं खरं की कधी 7ला जागच येत नाही. की एक तर कधीतरी 5ला जाग येते, नाही तर 8-9ला जाग येते. मध्ये 7ला वळण्यापेक्षा आता मी असं म्हणतो की आपण 5ला उठून काम करायचं, नाही तर मग 9ला उठून काम करायचं. मी बदलतो, मी त्यांच्यानुसार मी नाही बदलत. जी इंडियन लोकांची स्टाईल असते, की तुम्ही नका बदलू, आम्ही तुम्हाला बदलतो, तसं मी त्यांना बदलतो. तर त्यांच्याकडे जी एक पंक्च्युअलिटी आहे, जे डिटरमायनेशन आहे किंवा प्रॅक्टिकॅलिटी आहे, या गोष्टी मी शिकलो त्यांच्या. आणि नम्र, की म्हणजे आता आपण कसं आहे, हे दे रे, ते दे रे, ते असं कधीच म्हणत नाही. प्लीज, कॅन. तर वास्तविकता या गोष्टींची गरज नसते असते मला माहित नाही, कारण आपण आपली मराठी भाषा आहे, आपण म्हणतो दे रे मला ते पाहिजे. ह्याच्यात आपला असा भाव नसतो की आपण त्याला ऑर्डर सोडतो, पण त्यांच्यासाठी ते असं असतं की आपण ऑर्डर सोडतो. तर ते नम्रपणाने कसं बोलणं हे त्यांच्याकडनं मी शिकलो. तुषार, मला सांगा, आज तुम्ही मागं वळून बघता, जेव्हा आज स्वतःकडे बघता, तुम्ही एक सुखवस्तू लाईफस्टाईल सोडून तुम्ही एक तसं बघायला गेलं तर स्ट्रगल ची लाईफस्टाईल आणि तो लाईफस्टाईल, आणि तुम्ही हे व्हॉलेंटरिंग केलं, तुम्ही हे स्वेच्छेनं सगळं केलं, तर आज तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटतो का पश्चाताप होतो? म्हणजे की तुम्ही लाखो कमवू शकला असतात, तुम्ही एक चांगलं आयुष्य जगला असतात, पण तुम्ही वेगळं आयुष्य निर्माण केलं स्वतःसाठी, तर पश्चाताप का अभिमान? खरं सांगू, तुम्ही जे पहिल्यांदा मला म्हणत सुखवस्तू सोडून, मी सुखवस्तू सोडल्यात कुठे, मी सुखवस्तू जगतोय, वाव, खरं वाव. म्हणायचं झालं तर. म्हणजे मला, मी म्हटल्याप्रमाणे की मला वाव, गरजच नाहीये त्या गोष्टींची, ज्या गोष्टी मला नकोय. वाव. रादर त्या माझ्या बायकोलाही नकोयत, ना माझ्या मुलालाही नकोयत. आणि त्याचं मनमौजी आयुष्य आहे, की त्याला वाटलं मला आज आजी आजोबांकडे जाऊन राहायचंय, तो आजी आजोबांकडे जातो, आम्ही त्याला कधी अडवत नाही. तो म्हणाला मला शेतावरती राहायचंय, आम्ही शेतावर ठेवतो. म्हणजे सुख वस्तूंची व्याख्या काय, हा सगळ्यात पहिला प्रश्न मला पडतो. जो म्हणतात की ह्या गोष्टी माझ्यासाठी सुखाच्या गोष्टी आहेत, तर माझ्यासाठी मी जगतो तेच सुखवस्तू आहे. म्हणजे काय सोडलंय मला माहित नाही, उलट मी काय अनुभवलंय हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. पश्चाताप तर हा कधीच शब्द माझ्या त्याच्यासाठी म्हणजे माझ्या डिक्शनरीतच नाही, की मी असं जगतो म्हणजे मला पश्चाताप सहन करावा लागतो. वाव, अजिबात नाही. अभिमान तर नक्कीच वाटते मला, वाव. पण क्या तो बात. अभिमान इगोस्टिक ते, की मला असं वाटते की मी तेच आयुष्य जगतोय जे पूर्वीची लोक जगली होती, जे माझे आजोबा, माझे पणजोबा, एक्झॅक्टली. माझे इव्हन माझे काका, इव्हन माझे वडील जे आयुष्य जगले होते तेच आयुष्य फक्त मी जगतोय. फक्त व्याख्या बदलले, की त्यांच्या वेळेस खरंच परिस्थिती तशी होती,
की ते कंदिलात वाढलेले आहेत, कंदिलात अभ्यास केलेला आहे. आपल्या वेळेस निदान सोलर लाईट्स तरी आहेत, किंवा त्यांना ते म्हणजे पूर्वीच्या काही लोक अंगण्यामध्ये झोपायची, आम्ही निदान सोलरचे फॅन लावून तरी झोपतोय. म्हणजे सुखवस्तूची व्याख्या फक्त बदलली, बाकी काही झालेलं नाही. म्हणजे माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की मी त्यांच्यासारखं जगायचा प्रयत्न करतो. क्या बात आहे, क्या बात आहे. अमेझिंग, अमेझिंग. म्हणजे मी म्हणलं ना की थोडे माझे थॉट्स असे हायपोथेटिकल वाटतील कुणाला कुणाला, पण जी रियालिटी आहे म्हणजे माझ्या शेतावरती जो येतो तो सुरुवातीला खूप असं कन्फ्युज असतो की इथे हे नाहीये, इथे ते नाहीये. पण जसं मी गप्पा मारायला लागतो, जसे माझे अनुभव, मग जसं राहायला लागतं, मग तसं त्यांना ते आवडतं आणि ते स्थिरस्थावर होतं. म्हणजे असं नाही की एकदाच येऊन जातात, ती लोक परत परत येतात. खरंय, खरंय. एक छोटीशी अजून एक गोष्ट सांगतो की माझ्याकडे एक व्यक्ती हा 2014 साली आला. तो एकटाच आला होता. त्याचं वय वर्ष आता साधारणतः 55 ते 52च्या दरम्यान असेल. हळूहळू त्याची सगळी मित्रमंडळी जी त्याच कॅटेगरी मधली आहेत ती यायला लागली. मग आपण म्हणतो म्हातारांचा एक ग्रुप हा माझ्याकडे दर वर्षाच्या तिन्ही सीझन, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, एक दिवस येतात माझ्याकडे, एक दिवस राहतात. सगळं जेवणाचं सामान ते घेऊन येतात, जेवण ते बनवतात, भांडी ते घासतात, भांडी घासून परत पुसून ठेवून देतात आणि निघून जातात. जाताना मला पर माणसाचे 500 रुपये देऊन जातात. एक्झाम्पल. ती माणसं माझ्याकडे काय येतात, त्यांना काही असं नाहीये की पैसे कमी आहेत म्हणून ती येत आहेत, किंवा त्यांना असं काही म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहायचंय म्हणून ते येतात, अजिबात नाही. त्यांना आत्मतृप्ती आवडली की तिथे जाऊन एक दिवस. त्यांनी मला आल्यानंतर असं सांगितलं की कोणी नाही आलं तरी चालेल, पण मी तुझ्याकडे वर्षातले 3 सीझन हे नक्की येणार म्हणजे. आणि तो आजपर्यंत तेच करत आलाय. तोच नाही, त्याची मित्रमंडळी पण तेच करत आले की मला त्याच्यात काही टेन्शन नसतं. तू शेतावरती आस अगर नको असूस, आम्ही जाऊन राहू, आम्ही आमचे बेड तयार करू, आम्ही झोपू, आम्ही जेवू, आम्ही जाऊ. एवढ्यापर्यंत आमचं कम्युनिकेशन आहे. म्हणजे विचार करा की अशी लोक माझ्या आयुष्यात आहेत आत्ताच्या घडीला, की त्यांना आत्मतृप्तीमध्ये फक्त तृप्त होण्यासाठी द्यायचं असतं. तुषार, माझा शेवटचा प्रश्न की तुम्हाला या समाजाला आणि या जगाला काय द्यायचंय, तुम्ही कशासाठी धडपडताय? परत ह्याचं उत्तर थोडस मी आपण म्हणू की ह्याच्या बाहेरच देतो की मी समाजाला का मी जगाला देणारा मी कोण. पहिली गोष्ट की मला ही गोष्ट माहितीये, मी जे करतोय तो माझा आनंद आहे, तो माझ्यासाठी मी मिळवतोय, मला आवडतोय म्हणून मी करतो. समाजाला आवडतोय की नाही माहित नाही मला, जगाला तो प्रश्नच येत नाही. छोटस फक्त सांगायचं झालं तर की आत्ता जी निसर्गाची वाताहत जी चालू आहे, किंवा निसर्गाची जी परिस्थिती बिघडली, कुठे ना कुठे आपण त्याला कारणीभूत आहोत. तर या थोड्याशा गोष्टींचा विचार केला तर आपल्याला काय बदलता येऊ शकतं. अगदी म्हणत नाही की सिमेंटचं घर सोडून मातीच्या घरात राहायला या, पण छोटी गोष्ट प्लास्टिक. आपण प्लास्टिकचा वापर किती कमी प्रमाणात करू शकतो. प्लास्टिक पिशवी घेऊन जातो किंवा प्लास्टिक रॅपर घेऊन जातो, त्याच्याऐवजी आपण कापडी पिशवीच घरातनं घेऊन गेलो तर किती बरं पडेल. साधे सोपे विचार. त्याच्यामुळे असं सांगू शकत नाही की मी त्यांना बदलण्यासाठी हे तर करतच नाहीये, मला आनंद मिळतो म्हणून मी करतोय. पण त्यांनी हा विचार करणं नक्कीच गरजेचं आहे की आपल्यामुळे इतरांना कसा त्रास होतोय आणि तो त्रास नाही झाला पाहिजे, त्यासाठी आपण काय केलं, जे मी करतोय. खरंय तुषारजी, तुमचं काम खरंच खूप काबिले तारीफ आहे आणि खूप आउट ऑफ द बॉक्स आहे. ती गोष्ट मला तुमच्यासाठी अगदी परफेक्ट बसते. आउट ऑफ द बॉक्स विचार करणं, आउट ऑफ द बॉक्स इम्प्लिमेंट करणं आणि आउट ऑफ द बॉक्स आयुष्य जगणं जे तुम्ही जगताय. आणि तुषारजी, मी शहरात राहून सुद्धा मला तुमचा हेवा वाटतोय. मित्रांनो, तुम्हाला तुषारजींची स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. तुषारजींचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. जर तुम्हाला त्यांच्याशी बोलायचं असेल, त्यांच्याशी संपर्क करायचा असेल तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, त्यांचा नंबर, ईमेल आयडी, त्यांचं फेसबुक प्रोफाईल मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. तुमचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे, तुमच्या युट्यूब चॅनलची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल. ओके तुषारजी, तुमच्याशी गप्पा मारून खूप मजा आली. मी तुमच्या या सगळ्या प्रकल्पाला खूप मनापासून शुभेच्छा देतो
आणि मी माझी आत्मतृप्ती करण्यासाठी लवकरात लवकर तुमच्याकडे येतोय, हे एक लक्षात राहू द्यात. तुम्हाला सॉरी, मी वाट बघतोय. नक्की नक्की. खूप खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुम्ही तुमचा बहुमोल वेळ आम्हाला दिला. थँक्यू सो मच. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला हा अवलिया कसा वाटला, तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला, आम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये, आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि आपलं युट्यूब चॅनल IIT म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ थॉट्स ला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. धन्यवाद.